मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर टॉस जिंकला अगदी बनगरने आणि बनगर टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम कातवडीला. एक मोठी मॅच रंगताना पाहायला मिळेल. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅच मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला रोनक तर दुसऱ्या बाजूला सिद्धू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल. फुलटॉसला माफी दिली जात नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी निघून चाललाय. या मॅच मध्ये मजा येईल कारण बनगर वर्सेस कातवडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. पहिल्याच बॉल वरती रोनकने आपला इरादे स्पष्ट केलेत. आक्रमक रूप धारण त्यांनी केलंय. पहिल्याच बॉल वरती त्यांनी चौकार ठोकलाय. सिद्धू गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत आणि पहिल्याच बॉल वरती खऱ्या अर्थानं त्यांनी चौकार खर्च केलाय. यावेळेला हलकीशी अपील केली जाते. अगदी पॅडलाईनची गोलंदाजी त्यानंतर थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी इथे काय घडलं जाईल. एकच धावपलकावरती जोडली जाते. इथे मात्र अगदी चेंडूला पाठवलंय कार्पेटच्या साह्याने. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा धावपलकावरती जोडूया. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. राजे शिवा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री दर्शन वामन भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. हलक्या हाताने या बॉलला ढकलून दिलाय. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं. आणखीन एक धावपलकावरती जोडली जाते. यावेळेला मोठा फटका जरूर आलाय. चेंडूला पाठवले लॉंग ऑफ रिजन मध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करेल. फेकी नक्की करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष केला जातोय. एकीकडे धावा वाचवण्यासाठी संघर्ष तर एकीकडे धावा बनवण्यासाठी संघर्ष. या बॉलच्या पाठीमागे 3 धावा धावपलकावरती जोडूया आणि 3 धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलाय 12च्या घरामध्ये. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक सिद्धू यांनी हाताळलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी चौकार खर्च केला. त्यानंतर त्यांनी कमबॅक चांगलं केलं कारण त्यानंतर एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये. परंतु एका बाजूने जर विचार केला ना तर अथर्व आणि रोनक या दोन्ही खेळाडूंनी 3 बॉल खेळलेले आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी 6 धावा बनवलेले आहेत. रोनक 3 बॉलच्या पाठीमागे 6 आणि अथर्व 3 बॉलच्या पाठीमागे 6. आता दोन्ही खेळाडूंची पार्टनरशिप एक चांगली उभी राहील का प्रश्नचिन्ह आहे कारण दोन्ही फलंदाज आता फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती विक्रांत आलेत. स्वतः कॅप्टन आहेत. समोरच्या बाजूने अथर्व आहेत.
एक पाय वाकवल्यानंतर कार्पेटच्या साईडने चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे थोडेसे फबलिंग शर्ट झालेले आहे आणि इथे मात्र पहा 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉसचा बॉल आहे आणि फुलटॉस बॉलला उडवला एकाव कॉर्नरच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्रॅकिंग स्ट्रोक आला यार. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया पाहूया. अगदी बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं, काव कॉर्नर रिजनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी एक बिग हाय हँडसअप षटकार मिस्टर अथर्वच्या बॅट मधून. फुलटॉस बॉलला क्रिकेटच्या पटलावरती माफी दिली जात नाही. आपण कित्येक वेळा पाहिलंय. मेजवानी असती फलंदाजाला. आणखीन एक चांगला स्ट्रोक बॅट मधून. आवाज चांगला आलाय परंतु एलिव्हेशन आहे का पाहणं गरजेचं आहे. हो एलिव्हेशन आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अगदी टप्पा पडला तर नंतर बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतले. अगदी चांगली प्लेसमेंट मी म्हणेन, परंतु प्लेसमेंटच्या पाठीमागं ताकद होती. अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र सीमारेषा चिरले तलवारीच्या धारेने. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 24च्या घरामध्ये. यावेळेला शफल झाले. ऑन साइडला वळवलंय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय वावराच्या पलीकडे बांधाच्या पल्याड. 6 धावांसाठी षटकार. स्वतः गिरकी घेतली, बॉलला देखील गिरकी घेऊन डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर पाठवलं, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अथर्वची बॅट मात्र आता तळपले. अथर्व थांबायचा नाव घेत नाही. 7 बॉलच्या पाठीमागे 24 धावा त्यांनी ठोकलेत. बॅकफुटला गेले तर नंतर क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 4 4 4 4 धावांसाठी चौकार. फटका खूप चांगला आहे. फटक्या पाठीमागे ताकद होती, नजाकत होती. बेंबिसाल फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं टॅलेंट तिथे मात्र अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल. ओहो या बॉल वरती मोठा ब्लास्ट. या स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार येतोय अथर्वच्या बॅट मधून. काय अफलातून खेळ यार. या षटकामध्ये तब्बल 28 धावा ठोकल्यात. 3 षटकार आणि 2 चौकार. काय बॅटिंग केली अथर्वने यार. 9 बॉल 34 धावांची एक विस्फोटक खेळी. आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. म्हणून हिम्मत कधी हरू नका. हिमतीच्या जोरावरती तुम्ही पावलं उचला आणि हिम्मत आहे तरच किंमत आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 40 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना कातवडी टीमची स्थिती तुम्ही पाहताय. अथर्व 9 बॉलच्या पाठीमागे 34 धावांवरती आणि रोनक 3 बॉलच्या पाठीमागे 6 या अंकावरती घेत आहेत. परंतु प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जर आपण पाहिलं ना तर अगदी कॅप्टनने सांगितलं होतं बनगरच्या की आम्ही रोनकला जास्त प्रमाणात टार्गेट करू, परंतु पेपर आला अथर्वचा. आणि अथर्वने मात्र नक्कीच मोठी फटकेबाजी केली. हो इथे स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल निघून चाललाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय.
पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. रविराज गोलंदाजीच्या रनवेवरती क्रमांक 3चं षटक घेऊन आलेत. पहिलाच बॉल त्यांनी डॉट टाकलाय. रोनक आहे स्ट्राईक एंडला. बॅकफुटला गेले. कलात्मक नजाकत स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य. बॅकफुटला गेल्यानंतर अगदी प्लेसमेंट करत असताना हा क्लास तुमच्या जवळ असावा लागतो. क्रिकेटचं टॅलेंट असावं लागतं. खऱ्या अर्थानं डीप पॉईंट रिजन मध्ये फटका तुम्हाला सजवायचा असतो ना, त्यावेळेला तुम्हाला जागा बनवावी लागते, ताकदीचा वापर करावा लागतो आणि नंतर तो फटका खेळावा लागतो. तोच फटका रोनकच्या बॅट मधून देखील पाहायला मिळालाय. 44 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. एक चांगली पार्टनरशिप, चांगली सुरुवात कातवडी टीम साठी राहिले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कार्पेंटच्या साईडने चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये. तिथे मात्र नरेंद्र आहेत. बॉलची फेकी केली जाईल तत्पूर्वी केवळ सिंगल धाव घेतली जाते. अगदी सहजरित्या ही धाव पूर्ण केली गेले. हो हो, खडे खडे अथर्व नावाचं वादळ गोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा क्लास मात्र त्यांनी दाखवलाय. अगदी पुन्हा एकदा या फटक्याची आपण क्रिया पाहू शकाल. अगदी गोलंदाज निघाले होते ओव्हर द विकेटने. अगदी स्टायलिश फटका. एक पाय पुढे काढत त्यांनी मात्र सरळ बॅटने या बॉलला उडवलाय. 6 धावांसाठी. ज्यांना स्वप्न पाहायचे असतात ना, त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात ना, त्यांना दिवस मोठा हवा असतो. हो, इथे लोअर फुलटॉसचा बॉल होता. अगदी थोडेसे फलंदाज फसले गेले. केवळ एकच धाव फलकावरती. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. तोपर्यंत प्रयत्न करत राहायचं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 52 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट ऑन स्कोरबोर्ड. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप अथर्व आणि रोनकच्या माध्यमातून. अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र स्वतः कॅप्टन गोलंदाजीच्या रनवेवरती आले. विक्रांत वरती अक्षरशः अथर्व तुटून पडले. हल्ला बॉल चढवला. 32 धावा त्या षटकामध्ये ठोकल्या आणि तदनंतर क्रमांक 3चं षटक. गोलंदाजीच्या रनवेवरती रविराज आल्याने रविराज यांनी अवघ्या 12 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक जर आपण पाहिलं ना, तर अगदी बनगर टीमच्या माध्यमातून राहिलं, परंतु दुसरं षटक पूर्णपणे कातवडी संघाच्या बाजूने राहिलं, परंतु तिसरं षटक दोन्ही संघांच्या बाजूने राहिलं. आता शेवटचं षटक आणि हनामारीचं षटक नरेंद्र गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. यस, नो बॉलचा इशारा आहे आणि अर्थातच पंचांनी चक्क गोलंदाज म्हणून इथे नरेंद्रला थांबवलंय. आता टेन्शनवाली मात्र बनगर टीमकडे. कोणाच्या हातामध्ये षटक सोपवायचं हा प्रश्नचिन्ह आहे. आता टीम मीटिंग बोलावली जाणार. कोणावरती विश्वास ठेवला जाणार. कोणता खेळाडू 5 बॉल टाकू शकेल आणि कमबॅक करून देऊ शकेल, ही चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये विश्वास दाखवलाय गोलंदाज अमित वरती विश्वास दाखवलाय. 57 धावा धावफलकावरती. नो बॉलच्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं पॅनल लाईटच्या 2. ओहो, आणखीन एक स्टायलिश फटका. अगदी कॉम बॉक्सला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. काय अथर्वचा क्लास पाहायला मिळतोय मित्रांनो. अथर्वची जर बॅटिंग आवडली असेल ना, तर अगदी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 13 बॉलच्या पाठीमागे 48 धावांवरती तो खेळतोय.
सर्वाधिक जलद गतीने अर्धशतक होणार का हे पाहणं खूप गरजेचं आहे. हा बॉल खराब बॉल, वाईड बॉलचा इशारा येतोय. आणि गावचं हे पहिल्याच वर्ष आहे नियोजन करण्यासाठी. मुंबईसारख्या ठिकाणी नियोजन करणं हे अवघड असतं. 360चं मैदान उपलब्ध करून त्यांनी दिलेले आहेत. चमचमत्या ट्रॉफीज आहेत. खेळाडूसाठी खेळाडू कक्ष आहे. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं जातं. या आयोजनाबद्दल आणि कुरुळ गावाबद्दल काय सांगाल? प्रथमतः या ठिकाणी मला बोलवलं, यथोचित मान सन्मान झाला, त्याबद्दल मी उत्कर्ष क्रिकेट संघ कुरुळ तसेच ग्रामस्थ मंडळ कुरुळ
यांचा मी खूप खूप आभारी आहे. या ठिकाणी बोलताना असं वाटेल, आमच्या गावामध्ये सुरुवातीला एक 3 ते 4 क्रिकेट टीम खेळत होत्या. पण आमच्या गावामध्ये जर आज क्रिकेट जर कोणामुळे जिवंत राहिला असेल तर उत्कर्ष क्रिकेट संघ यांच्यामुळे या ठिकाणी क्रिकेट हा आमच्या गावामध्ये जिवंत आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. तसेच हे पहिलंच वर्ष आहे. या ठिकाणी त्यांनी जे काय नियोजन केलं आहे हे अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलं आहे. ट्रॉफीज वगैरे क्रिकेटचे सामने जे काय भरवले गेलेले आहेत याचं अप्रतिम ज्या खेळाडूंनी आपलं हे एवढं कष्ट दिसत आहे, त्यांनी किती कष्ट केले याच्यामागे त्यांचं भरपूर कष्ट आहे. त्यासाठी मी त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करेन. असंच तुम्ही कष्ट करत राहा, मेहनत घेत राहा, आपल्या गावाचं नाव या ठिकाणी भागामध्ये पंचक्रोशीमध्ये उंचवण्याचा प्रयत्न करत राहा आणि मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगद्या खऱ्या अर्थानं खूप चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर इथून पुढे आपण टॉस करूया. एका बाजूला निगोडमाळ तर सेवाडी. कॉल कोण देणार? निगोडमाळ संघाचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन टेल कॉल केलाय. अर्थातच हेड आलाय. अर्थातच टॉस जिंकलाय. बांसेवाडी टीमने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॉलिंग असेल. मी बॉलिंग करणार आहात. समोर निगोडमाळ सारखा संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखू शकाल? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 4 षटकांचा खेळ आहे. 30 पर्यंत रोखण्यासाठी तुम्ही प्रयत्न नक्की कराल. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. कारण जास्तीचा वेळ घेणार नाही. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन होते. मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध खेळामध्ये बॅटिंग करत असताना धनगर टीमने, माफ करा, कातवडी टीमने अगदी अथर्वच्या खेळीच्या जोरावरती 69 धावांचं टार्गेट सेट केले आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार, चेंडू आर पार, सीमारेषा पार, मेतील 6 धावा. षटकार. अमितच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार आलाय. 69 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. आकाश पुन्हा एकदा घेऊन निघाले बॉल आणि लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती देखील दुसरा ब्लास्ट. मिस्टर अमित सेट ऑन फायर होताना पाहायला मिळत आहेत. अगदी हा खेळाडू डकआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय? अगदी आल्या पावली त्यांनी मात्र लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार खेचलेत आणि सांगून दिलंय, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 स्ट्रोक. अफलातून. ओहो, इथे खराब बॉल. अगदी स्टाईलने मात्र पंच आमच्याकडे वळालेले आहेत आणि अगदी स्टाईलने वाईड बॉलचा इशारा त्यांनी दर्शवलाय. स्टाइलिश पंच आहेत संजय मल्होत्रा सर. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, अपनी मेहनत से कमाई जाती है. ओहो, बॅटची कडा. जो अडथळा मात्र टीम कातवडी संघाच्या पाठीमागे उभा होता, तो अडथळा मात्र त्यांनी आता दूर केलाय. अमितला मात्र माघारी पाठवलाय. अमित बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येईल. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी स्वतः शोधेन आणि नसेल तर मी स्वतः निर्माण करेन, असं छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे. या मॅच मध्ये पहा, पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले होते आणि तदनंतर आकाशने कमाल केली आणि विकेट किपरने धमाल केली आणि या दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि अमित जो फलंदाज सेट होत होता तो फलंदाज आता माघारी परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र दाखल झालेत. आता संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आणि संपूर्ण मैदानाच्या बाहेर देखील शांतता पाहायला मिळते. 13 वरती 1. अमित मैदानाच्या आतमध्ये उभे होते. 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार त्यांनी ठोकले. तदनंतर असं वाटलं होतं की मॅच मध्ये रोमहर्षक मजा येईल, परंतु आता ते माघारी परत येतात. नरेंद्रला इथून पुढची जबाबदारी स्वीकारावी लागेल. चला स्पीडअप ठेवा, घाई करा, वेळ विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका.
ओ हो, स्विंग अँड मिस. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुढे सरसावत असताना मात्र एक चांगला स्ट्रोक खेळलाय. अगदी बॅट मधून मधुर आवाज आलाय आणि तो आवाज सांगून गेलाय कानांना की हा 6 धावांचा टोला आहे. एक आसमानी टोला, माफ करा चौकार आहे. चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र धावफलक थोडेसे का होईना पुढे सरसावत असताना 17 एकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओहो, पुढे सरसावत असताना बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डान्सिंग द डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न, पददालितेचा वापर पुरेपूर केला होता, परंतु बॅटच्या मेरिटपर्यंत आणि बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि कुठेतरी इथे डॉट बॉल आलाय. एक षटकांचा खेळ समाप्त झाला. एक षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहे 17 धावा. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत. बावन्न धावा. अठरा बॉलच्या पाठीमागे अजूनही 52 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या रणमेवरती अथर्व आलेत. ओ हो, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज त्रिफळाचीत. इफ यू मिस आय डिपेंडली विल हिट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फर्निचर डिस्टर्ब पाहायला मिळालाय. विक्रांत देखील माघारी परतलेत. आता संघ पूर्णपणे अडचणीत आलाय. हो हो, आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र अगदी भन्नाट वेग आहे. आगीचे निकारे ज्या पद्धतीने टाकले जातात ना, त्याच पद्धतीने मात्र इथे वेग आहे गोलंदाजाकडे. वाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त धावफलकावरती जोडूया. यावेळेला पुढे सरसावत असताना चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव घेतली जाईल. इथून पुढे संपूर्ण टीमची दामोदर असेल ना, ती मात्र नरेंद्रवरती असेल. आशीचा किराम म्हणून तो उभा राहील का बनगड टीमसाठी, हे पाहणं गरजेचं आहे.
यायला खोदून काढलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत का कॉर्नर रिजन मध्ये. रोनक करणार नाही चुकी. फलंदाज आणखीन एक बॅक टू द पवेलियन. फलंदाज माघारी परतले जात आहेत. तर एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालल्या. तू चल मय आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी प्रथमतः बॅटिंग करत असताना कातवडी टीमने धावांचा एक चांगला आलेख उभा केला आणि त्याला तोडीस तोड उत्तर देत असताना कुठेतरी बनगर टीम अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. कारण एका पाठोपाठ एक एक विकेट निघून गेले. अमित जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता त्याने 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार ठोकले आणि तदनंतर मॅचमध्ये थोडासा रोमहर्षक निर्माण केला. जरूर मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण केला, परंतु त्याची विकेट गेली अमितची आणि तदनंतर मात्र कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेला. संघ अडचणीमध्ये आलाय. 19 वरती 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. माफ करा, 20 वरती 3 अशी परिस्थिती आपण पाहताय ऑन स्कोर बोर्डवरती. हा बॉल नो बॉलचा इशारा आहे. यस, पंचांनी घोषित केलेला आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आम्हाला ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी रोख कॅश प्राईज 25,555 रुपये आम्हाला सौजन्य लाभलाय. कैलासवासी सूर्यकांत रामचंद्र साळुंके यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री ओमकार सूर्यकांत साळुंके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मित्रांनो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थानं स्पर्धा कोणत्याही गावाची असू द्या, त्यांच्याकडे विशेष सहकार्यासाठी गेलेत आणि त्यांनी मात्र कोणालाही नकार दिला आहे असं झालेलंच नाहीये. आणि याही स्पर्धेमध्ये रोख कॅश प्राईज 25,555 रुपये देऊन या स्पर्धेची अगदी त्यांनी शोभा वाढवलेली आहे आणि खूप मोलाचं सहकार्य त्यांनी कुरुल टीमसाठी केलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो. दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटका अखेरीस धावफलकावरती धाव आहेत 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो, इथे मात्र पहा मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा प्रतिस्पर्धी संघाला होताना पाहायला मिळतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलंय. धावफलक अगदी कासवाच्या का गतीने पुढे सरसावत असताना पाहायला मिळतंय. फुलटॉसचा बॉल आहे. चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. झेल पकडला जाईल. प्रदीपने मात्र चांगला झेल टिपलाय. डावकरी हाताचे गोलंदाज आहेत. टॅप उडावला. या बॉलला 30R सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला पकडतील, फेकी केली जाईल. तोपर्यंत आणखीन एक धावफलकावरती जोडूया. आता 10 बॉलच्या पाठीमागे अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये काही शक्य नाहीये, फक्त तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. फुलटॉसचा बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अशा प्रकारची जर खेळी झाली तर नक्कीच विजयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मोकळे होतील. आता मार्ग शोधावे लागणार आहेत. रणजितच्या बॅटमधून हा चौकार आलाय.
समोरच्या दिशेला एक बिग हाय हँडसॉप षटकार येणार का, परंतु नाही, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु बॉल पर्यंत पोहोचले होते, परंतु खऱ्या अर्थाने बॉलला कॅरी करू शकले नाहीत. एक जीवनदान मिळाले रणजितला, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. झगडतायत मोठमोठे फटके खेळण्यासाठी, प्रयत्न जारी ठेवतायत ते, परंतु अजूनपर्यंत एक चौकार खेचलाय आणि तदनंतर त्यांना प्रयत्नांना अपयश आलंय. पंच या अगोदरच्या ओव्हरमध्ये एक बॉल शिल्लक आहे, याची नोंद घ्या. पंच एक चेंडू शिल्लक आहे. पंच जो पहिला गोलंदाज आहे ना त्यालाच यूज करा. शेवटचा बॉल असेल प्रगतीपथावरती. ओहो, वेग चांगला होता, टप्पा अचूक होता, आणि इथे मात्र जर आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आलाय. डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत. 38 धावा, 6 बॉल 38 धावा, 38 धावा 6 बॉल, असं समीकरण येऊन ठेपलंय. क्रिकेटच्या पटलावरती 6 बॉलच्या पाठीमागे 40 ते 42 धावा देखील झालेत. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते नितीन, परंतु बॉलला कॅरी करू शकले नाहीत आणि एक धाव कंप्लीट केले. फुलटॉसचा बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये वळवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक धाव धावपलकावरती घेतली जाईल. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न बनगर टीमच्या माध्यमातून सातत्यपूर्वक चालू आहे. आणखीन एक ऑन साईडला बॉल वळवलाय. प्रति बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव घेतली जाते. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. अमित बाद झाले, तदनंतर नरेंद्रनं नाराज केला आणि तदनंतर कुठेतरी बनगर संघ अडचणीत येताना पाहायला मिळाली. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावरती जोडूया. आवाज चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोनक आहेत. रोनक झेल ड्रॉप करणार नाहीयेत, कारण क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. बॅटिंग करत असताना चांगली चमक त्यांनी दाखवले. आता क्षेत्ररक्षण करत असताना देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रणजितने थोड्याशा आशा पल्लवित केल्या होत्या एक चौकार खेचून, परंतु आशेचा किरण देखील माघारी परतलाय. लोअर फुलटॉसचा बॉल बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतल्यानंतर अक्षरशः जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर अथर्वनं झेल टिपलाय, परंतु त्याने खेळाडूवरती दाखवले. त्याने सांगितलंय की हो, हा षटकार आहे. इथे मात्र पहा, अगदी
मॅच समाप्त होते आणि 26 धावांनी कातवडी टीमने मात्र विजय संपादित केलाय. हेडलाईन्स काय असेल या मॅच मध्ये तर अगदी 16 बॉलच्या पाठीमागे 52 धावांचे एक